नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर इथे आहे शेवगाचं झाड, त्याला शेंगा लागल्या आहेत। तर मी शेवग्याची सुकी भाजी बनवणार आहे। तर आपल्या झाडाच्या ताज्या ताज्या शेंगा मी काढून घेणार आहे। हे बघा, हे एक शेवग्याची शेंग वरती खूप आहेत, त्या काठीने पाडावं लागतील। दोन शेंगा सापडल्या, तर चला वरती जाऊन दुसऱ्या शेंगा पाडावं लागतील। आणि तिथं समोर दिसते का, पत्र्यावरती शेवग्याचं झाड उगवले आहे आणि त्याला बघा किती छान एक शेंग लागली आहे। तर चला आपण शेंगा पाडू। तर इथे आहे शेवग्याचं झाड, वरून दिसते, इथून खूप शेंगा आहेत। तर मी आता ह्या बांबूनी शेंगा पाडणार आहे। वरून खूप शेंगा निघतात, इथं आहेत जवळच, हाताला लागण्यासारख्या शेंगा आहेत, पण हाताला येत नाहीत ह्या शेंगा। किती लागल्यात बघा, मस्त शेंगा लागल्या आहेत, पण मला एवढ्या लागणार नाहीत। मी थोड्याच 2-4 शेंगा घेणार आहे। तर चला शेंगा पाडून मग दाखवते तुम्हाला। तर पाडल्या, बाद झाल्या, आता चला घेऊन येऊया शेंगा। आता ह्या शेंगा आणलेल्या आहेत, या शेंगा चिरून घ्यायच्या, कट करून घ्यायच्या आणि नंतर टोमॅटो, कांदा कट करून घ्यायचं, कारण मी सुकी शेवग्याची शेंग बनवणार आहे। तर त्यासाठी 2 कांदे, 1 टोमॅटो घेतला आहे। तर चला मी कट करून ठेवते। मी इथे शेवग्याच्या शेंगा कट करून घेतल्या आहेत, टोमॅटो, कांदा कट करून घेतला आहे। त्यानंतर मसाला, कोथिंबीर हे सर्व लावून तेलामध्ये शेंगा वाफलून घ्यायच्या आणि नंतर खोबरं थोडंसं घालायचं आणि तिखट, मीठ सगळं व्यवस्थित घालून सुक्या शेंगा वाफवून घ्यायच्या। छान शिजल्या की शेंगाला खूप छान चव येते। तर मी तुम्हाला पुढे दाखवतेच, चला मग बघूया आपण। फोडणी टाकून घेतली, ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो छान तळून घ्यायचं। त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं, मसाला टाकला आहे मी, आणि नंतर शेवग्याच्या शेंगा त्याच्यामध्ये टाकायच्या। थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आता शेंगा टाकायच्या। ह्या शेंगा आहेत खूप मोठ्या मोठ्या आणि मस्त गाभेदार अशा शेंगा आहेत, खूप चविष्ट शेंगा आहेत, खूप मोठ्या मोठ्या आणि गाभेदार मस्त अशा शेंगा आहेत। तर हे पूर्ण हलवायचं, ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि झाकून ठेवायचं आणि थोड्या वेळाने 5 मिनिटांनी ते उघडून परत हलवायचं। ह्यात मीठ टाकून घेऊ, थोडंसं मीठ टाकलं की छान वाफलतात आणि त्याच्या शेंगामध्ये आतमध्ये तर मीठ मुरतं, म्हणून वाफलतानाच मीठ टाकायचं त्याच्यामध्ये। आता मी झाकून ठेवते, तोपर्यंत इकडे मी दूध तापायला ठेवलं आहे। आणि दुसरी जी भाजी बनवायची आहे पातळ, ती मी वाटाण्याची पातळ भाजी बनवणार आहे। ह्याच्यात पण मी टोमॅटो घालून मी वाटाण्याची भाजी बनवून घेणार आहे मस्त। तर तुम्हाला दाखवते वाटाण्याची पण भाजी।
तर तयार झाली आहे आपली सुकी शेवग्याची शेंग। ही आहे वाटाण्याची भाजी। तर ह्याच्यासाठी मी टोमॅटो, काळा तिखट आणि शेंगदाण्याचं कूट घालणार आहे आणि ह्याची सुकी भाजी बनवणार आहे, नाही सॉरी पातळ भाजी बनवणार आहे। तर ही वाटाण्याची पातळ भाजी, चपाती आणि शेवग्याची शेंग। तेलातच वाटाणा छान असा परतून घ्यायचा। त्याच्यामध्ये मी तिखट, टोमॅटो तेलातच टाकले आहे आणि तेलामध्येच मी वाटाणा टाकला, म्हणजे वाटाणा तेलामध्ये तळला की खूप छान लागतो। त्याच्यामध्ये मी लसूण, कोथिंबीर बारीक करून टाकणार आहे। तर इकडे मी पातळ भाजी बनवून घेतलेली आहे वाटाण्याची आणि शेवग्याची शेंगा। तर आता चला चपात्या बनवून घेते। इकडे कणिक मळून ठेवली आहे, अर्धा तास झाला। तर अर्धा तासानंतर छान अशी कणिक मऊ झाली आहे। तर मी याच्या चपात्या बनवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते। तर माझ्या चपात्या झाल्या, पूर्ण स्वयंपाक झाला, आता झाली जेवायची वेळ। तर या जेवायला सर्वांनी वाटाण्याची पातळ भाजी, चपाती आणि शेवग्याची शेंग। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।